संक्रांत आली म्हणजे तिळगुळाचे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो। कुरकुरीत चिक्की बनवायची म्हणजे लहान मुले किंवा वयस्कर व्यक्तींना व्यवस्थित खाता येत नाही, म्हणूनच तर आज आपण अशी तिळगुळाची बर्फी बनवतोय जी खाताना लहान मुले काय वयस्कर व्यक्ती सुद्धा अगदी आवडीने खातील। ही बर्फी बघा फार चिकट नाही किंवा कुरकुरीत सुद्धा नाही, तोंडात ठेवताच अगदी झटकन विरघळेल अशी ही तिळगुळाची अगदी साधी सोपी बर्फी आहे। कोणताही पाक बनवायची गरज नाही किंवा पाक चुकेल याचंही टेन्शन नाही, त्यामुळे अगदी साध्या सोप्या पद्धतीत अशी ही तिळगुळाची बर्फी आपण बनवणार आहोत। फक्त 10 मिनिटात बनणारी ही तिळगुळाची बर्फी बघा आतमधून सुद्धा मस्त अशी मऊसूत आहे, जिभेवर ठेवताच अगदी पटकन विरघळून जाते। तर अगदी कमीत कमी साहित्यात होणारी ही तिळगुळाची बर्फी बनवण्यासाठी इथे मी एक जाड भांड कढईवर ठेवलंय, गॅस मध्यम ठेवलाय आणि यामध्ये हे 1 वाटी तीळ घेतलेत। तर इथे मी हे गावरान तीळ वापरले। हे तीळ बघा फार पांढरे शुभ्र नसतात, पण पौष्टिक असतात आणि चवीलाही अगदी छान खमंग असतात। पण आपल्याकडे जर असे गावरान तीळ नसतील तर नेहमीचे पॉलिश तीळ सुद्धा वापरू शकता। तीळ फार हलके असतात, त्यामुळे भाजायलाही फार वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटातच असे तडतड उडू लागले की समजायचं तीळ व्यवस्थित भाजलेले आहेत। आता हे तीळ मी बाजूला काढते आणि याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजायचे। तर माझ्याकडे हे शेंगदाणे मी अगोदरच भाजून ठेवले होते, त्यामुळे आत्ता फक्त साधारण 1 मिनिटवर हे असे गरम करायचे, म्हणजे आतपर्यंत छान असे कुरकुरीत राहतात। हे तीळ आणि शेंगदाणे पूर्ण असे भाजून झाले की एका ताटामध्ये काढून पूर्ण थंड करायचे आणि मगच ते मिक्सरमधून बारीक वाटायचे। आता पुढची प्रोसेस करण्यापूर्वी ज्या ताटावर किंवा पाटावर वगैरे आपण बर्फी सेट करणार आहोत त्यावर असं हलकंसं तूप लावायचं, म्हणजे नंतर बर्फी अगदी पटकन सुटून येते। तीळ आणि शेंगदाणे सुद्धा पूर्णपणे थंड झाले की नंतर हे वाटायचे आहेत। तर सुरुवातीला मी शेंगदाणे वाटते आणि हे शेंगदाणे वाटताना सुद्धा सुरुवातीला मिक्सर फार मोठा न करता चालू बंद करत हे मी शेंगदाणे भरड काढायची आणि नंतर याची बारीक पूड करायची, म्हणजे यातून तेल निघत नाही आणि हे पूड सुद्धा बघा अशी अगदी मोकळी सुटसुटीत राहते। आता हे मिश्रण बाजूला ठेवायचं आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे तीळ आहेत ते सुद्धा मी वाटणार आहे। तीळ वाटताना सुद्धा अगदी बारीक पूड करायची गरज नाही, थोडीशी जाडसर ठेवली तरीही चालेल। शेंगदाणे असो किंवा तीळ आतपर्यंत व्यवस्थित खमंग भाजले असतील तर ते दळल्यावर बघा त्यातून जास्तीचं तेल निघत नाही किंवा चिकट सुद्धा होत नाही, अशी सुटसुटीत पूड तयार होते। हे दोन्ही मी असं एकत्र केलं आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण वेलची पूड किंवा थोडीशी सुंठ पूड घातली तरीही चालेल। तर माझ्याकडे इथे जायफळचा तुकडा आहे, तो थोडासा असा किसून घालते, म्हणजे गुळासोबत जायफळची चव खूप छान येते। आपण गुळाचा पाक वगैरे करणार नाही, पण गुळ वितळून घेणार आहोत, तर त्यापूर्वी हे मिश्रण असं तयार ठेवायचं। आता गूळ तयार करण्यासाठी एक कढई ठेवली, तर कढई शक्यतो अशी जाडसर घ्यायची। यामध्ये हे 1 चमचा भरून तूप घातलंय। तूप घातलं म्हणजे वडीला छान अशी चकाकी येते। तूप हलकंसं गरम झालं आणि गॅस मी कमीच ठेवला आहे। आपण 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतले आहेत, यासाठी बरोबर 2 वाटी गूळ घ्यायचा आणि गूळ घेताना सुद्धा असा बारीक चिरायचा, म्हणजे सर्व गूळ एकाच वेळी वितळतो। गूळ असा सतत हलवत वितळायचा, म्हणजे बघा अगदी 2 ते 3 मिनिटातच असा पातळ होतो। आता एक लक्षात ठेवायचं, म्हणजे आपल्याला याचा पाक वगैरे बनवायचा नाही, साधारण 1-2 मिनिटे सतत हलवत हे गूळ असं शिजवायचं। गॅस मी कमीच ठेवला आहे आणि गुळाला बघा साधारण 2 उकळ्या आलेल्या आहेत। आता फार वेळ न घालवता यामध्ये आपण सुरुवातीला जे मिश्रण केलंय ते घालायचं। आता झटपट हे मिश्रण असं एकजीव करायचं। आता हे मिश्रण सुद्धा जास्त वेळ शिजवायची गरज नाही, पण चांगलं एकजीव व्हायला पाहिजे। मिश्रण आपण जास्त वेळ जर परतत राहिलो तर बऱ्याच वेळी काय होतं, मिश्रण कोरडं पडतं आणि नंतर बर्फी व्यवस्थित सेट होत नाही। त्यामुळे याचा असा गोळा होऊ लागला की लगेच गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण आपण जे सुरुवातीला ताट घेतलं होतं त्या ताटावर घालायचं। ताटाला मी थोडंसं तूप लावलं होतं, त्यामुळे आत्ता अगदी लगेच हे मिश्रण यामध्ये ओतायचं। मिश्रण बघा फार कोरडं नाही, अगदी व्यवस्थित बर्फी सेट होईल एवढ्या कन्सिस्टन्सीचं आहे। चमच्याला लागलेलं वगैरे सर्व मिश्रण घ्यायचं आणि हे असं ताटभर पसरवायचं। आता एखादी वाटी किंवा मग असा बटर पेपर असेल तर त्याने हे सर्व मिश्रण असं एकसारखं करायचं।
तिळगुळ आणि शेंगदाणे चांगले एकजीव झाले होते, त्यामुळे आता हे बघा अगदी व्यवस्थित असे सेट होतंय. आता हे गरम आहेच तोवरच याला असे काप द्यायचे. एकदा का हे मिश्रण थंड झालं की नंतर व्यवस्थित तुकडे पडत नाहीत, त्यामुळे कोमट असतानाच याचे असे काप करायचे. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मगच हे तुकडे बाहेर काढायचे. तर एवढं मिश्रण थंड होण्यासाठी साधारण 15 ते 20 मिनिटे सहज लागतात. आता हे मिश्रण पूर्ण असं थंड झालंय. आता याचे तुकडे बघा अगदी सहज निघतायत. सुरुवातीला आपण कट दिलेलेच, पण आता अगदी व्यवस्थित तुकडे व्हावे यासाठी एकदा पुन्हा अशी चाकू फिरवायचा. कोणताही पाक करायची गरज नाही किंवा कोणतेही जास्तीचे पदार्थ न वापरता अगदी सहज ही बर्फी तयार होते. तर यातील एक तुकडा मी काढून दाखवते. हे बघा आतपर्यंत अगदी व्यवस्थित ही बर्फी सेट झाली आहे. चिकट नाही, चिवट नाही किंवा कडक सुद्धा नाही. अगदी मस्त, म्हणजे लहान मुले काय मोठे वयस्कर सुद्धा फार आवडीने खातील. या बर्फीचे तुकडे बघा अगदी सहज निघतायत. यामध्ये उलथणं किंवा चाकू लावायची सुद्धा गरज पडत नाही. आणि यातील एक तुकडा मी तोडून दाखवते. तर आतपर्यंत छान असा झालेला आहे. ही तिळगुळाची बर्फी आपल्याला जर कुणाला गिफ्ट म्हणून द्यायची असेल तर एखादा मिठाईचा बॉक्स असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण देऊ शकता. अगदी विकतची जशी तिळगुळाची बर्फी असते त्याच पद्धतीची दिसू लागते. घरातील लहान मुले, वयस्कर व्यक्ती सर्वांना खाता येईल आणि कमीत साहित्यात होणारी आजची ही तिळगुळाची बर्फी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.